इंडियन व्हॉइस मध्ये आपलं स्वागत। एक खरी घटना सांगतो। राकेश आणि मनोज वर्मा गुजरात हायकोर्टात गेले, कारण जमिनीच्या व्यवहारात त्यांना बँकेकडून आवश्यक ती कागदपत्र म्हणजे नो ड्यूज सर्टिफिकेट मिळत नव्हतं। साणंद मधल्या श्यामजीबाई या शेतकऱ्याने पिकासाठी बँकेकडून 4,55,000चं कर्ज घेतलेलं। नंतर त्या शेतकऱ्याने ते कर्ज फेडलं आणि काही जमीन राकेश आणि मनोज यांना विकण्याचा निर्णय घेतला। बँकेने थकबाकी असल्याने नो ड्यूज सर्टिफिकेट देण्याचं नाकारलं। प्रकरण न सुटल्याने हायकोर्टात गेले, अर्थात उच्च न्यायालयात जाण्याआधी अर्ज, वाटाघाटी वगैरे प्रयत्न तर केले असतीलच। थकबाकी किती होती माहितीये का? 31 पैसे। बरोबर ऐकताय तुम्ही, 31 पैसे। 31 पैशांची थकबाकी होती, म्हणून बँकेने नो ड्यूज सर्टिफिकेट दिलं नाही आणि हायकोर्टापर्यंत जावं लागलं। त्याच देशात गेल्या 9 वर्षात 14.5 लाख कोटींची कर्ज राईट ऑफ केली गेली आहेत। त्यापैकी अंदाजे 7.5 लाख कोटी हे निवडक मोठ्या इंडस्ट्रीजचे आहेत। लाखो कोटींची कर्जे घेऊन भाई लोक फरार आहेत। अच्छे दिन आल्यामुळे विलफुल डिफॉल्टर्सचे आकडे 2023 मध्ये 50,000 कोटींनी वाढले आणि आकडा 3,53,874 कोटी होता। विलफुल डिफॉल्टर्स म्हणजे जाणून बुजून क्षमता असूनही कर्ज न भरणारे, थकवणारे। पब्लिक सेक्टर बँकांनी मोठ्या कर्ज बुडव्यांची माहिती देण्यासही नकार दिला होता। स्टेट बँक ऑफ इंडियाकडे 100 कोटींहून जास्त रकमेची कर्जे न पेड करणाऱ्यांची लिस्ट मागितली होती। ती शेअर होल्डर्सना सुद्धा देण्यास नकार होता। काय अडचण असेल त्यांची? का नावे गुप्त ठेवत असतील? कोणाचे असतील हितसंबंध यांच्याशी? त्यात मोदी सरकारने देशातील बँकांना कर्ज बुडवे, पळून गेलेले विलफुल डिफॉल्टर यांच्याबरोबर सेटलमेंट करायला हरकत नाही असं सांगितलंय। आता ह्याच्यातली काही नावं बघा। जतिन मेहता, विन्सम डायमंडचे 3,000 कोटी कर्ज, हा विनोद अदानीचा जावई। रोटोमॅक ग्लोबलचा विक्रम कोठारी 2800 कोटी, मुलगी अदानी कुटुंबाची सून। गीतांजली जेम्स 7,848 कोटी, मेहुल भाई चोक्सी। एरा इन्फ्रा इंजिनिअरिंग 5,880 कोटी, हेमसिंग भराणा। REI ॲग्रो 4,800 कोटी, संदीप झुंझुनवाला। कॉन्कॅस्ट स्टील अँड पॉवर 4,596 कोटी, संजय कुमार, अमित कुमार जैन, केडिया अग्रवाल। ABG शिपयार्ड 3,708 कोटी, ऋषी अग्रवाल। फॉरएव्हर प्रेशियस डायमंड्स 1,640 कोटी, मेहता संघानी तन्वर। SVOGL ऑइल अँड गॅस एनर्जी 1,480 कोटी, सिंघी फॅमिली। रोहित वेरोटेक 1,333 कोटी, पटनी। ही फक्त सॅम्पल लिस्ट आहे। लिस्ट मधून मिळालं का उत्तर कोणाला वाचवायचे ते? बरं, कर्ज फेड न करणारे हे आता रस्त्यावर आले असतील का? त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये काही फरक पडला असेल का? आता एकदा सेटलमेंट झाली की वर्षभराने पुन्हा त्याच नावाने किंवा वेगळ्या नावाने कर्ज घेऊन भारताला बुडवायला हे मोकळे। मग का नाही करणार ते सरकारचं गुणगान? आणि बँक वसुली कोणाकडनं करेल? तर सर्वसामान्यांकडनं। कारण कर्ज बुडवण्याचे स्वातंत्र्य त्यांना मात्र नाहीये। तुमच्याकडून त्याची बरोबर वसुली केली जाईल। संपत्ती, जमीन वगैरेची जप्ती सुद्धा होईल। आणि याच बँकांची दुसरी बाजू म्हणजे 2018 सालापासून बँकांनी 21,000 कोटी कमवलेत। कशातून? तर मिनिमम बॅलन्स फीज मधनं। म्हणजे ज्यांना बँकेत किमान बॅलन्स ठेवणं सुद्धा परवडत नाही अशांकडनं दंड स्वरूपात ही वसूल केलेली रक्कम आहे। पब्लिक सेक्टर बँक्स आणि 5 मोठ्या खासगी बँकांनी 2018 सालापासून 35,000 कोटी कमवले मिनिमम बॅलन्स, ATM चार्जेस, SMS सर्व्हिस मध्ये। दुःखद गोष्ट म्हणजे या सगळ्याचं समर्थन करणारे सुद्धा आहेत। विलफुल डिफॉल्टर्स, बुडवलेली कर्जे, राईट ऑफ वगैरे विषय निघाले की त्यांचा हमखास प्रश्न असतो, ती कर्ज कोणत्या वर्षी दिलेली ते सांगा। खरं तर याला वॉटअबाउटरी म्हणतात। म्हणजे जर आधी भ्रष्टाचार झाला असं तुमचं म्हणणं आहे, तर आता तुम्ही त्याचं समर्थन करताय का? हे म्हणजे असं झालं की दुसऱ्या शिफ्ट मधला चौकीदार म्हणतो, माझ्या शिफ्टच्या आधीच्या शिफ्टमध्ये चोर बँकेत गेले होते, म्हणून त्यांना पळून जायला मी मदत करायला हरकत नाही। आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून एक उदाहरण फक्त देतो। एक मोठा विलफुल डिफॉल्टर आहे, 7,848 कोटीचा मेहुल भाई चोक्सी। आता याला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस मधनं सुद्धा मुक्त केलंय। याच्या गीतांजली ग्रुपला PNB 587 कोटी, ICICI 400 कोटी, कॉर्पोरेशन बँक 297 कोटी, बँक ऑफ बरोडा 265 कोटी, सिंडिकेट बँक 231 कोटी, कॅनरा बँक 195 कोटी, बँक ऑफ इंडिया 173 कोटी, अशा 31 बँकांनी कर्ज दिलं। आणि या सगळ्यांनी कर्ज दिली होती 2016 साली। आता तरी मान्य कराल? ही आहे बँकेतील खरी परिस्थिती। पुरेशी नाहीये, अधिक माहितीसाठी अजून एक एपिसोड बनवू। परंतु अशाच महत्वपूर्ण व मीडियाकडून न मांडल्या गेलेल्या विषयांसाठी बघत राहा इंडियन व्हॉइस। भारतीयांचा आवाज आहे आणि आपल्या सपोर्टची आवश्यकता आहे। धन्यवाद।